श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कला कोणतीही असो ती तुम्हाला तुमची ओळख निर्माण करून देते, तुमच्यातला आत्मविश्वास जागृत करते, वाढवते. अभिनय सुद्धा अशीच एक कला आहे ज्यामध्ये अनेक कौशल्यांचा समावेश असतो आणि त्यामुळे कलाकाराचा सर्वांगीण विकास सुद्धा होतो. अभिनय ही अशी एक कला आहे की ज्यामध्ये अभिनेते किंवा अभिनेत्री, दिग्दर्शक आणि तांत्रिक सहाय्यक या सगळ्यांबरोबर मिळून सादरीकरण केलं जातं, ज्यातून आपणही आनंद घेतो आणि दुसऱ्यालाही आनंद देता येतो. श्रोते हो, अशाच एका कलाकाराला, रंगकर्मीला आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय. त्यांचं नाव आहे स्वानंद देसाई. चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांचा अभिनय प्रवास. स्वानंदजी नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आत्ताच मी असं म्हटलं की कला ही कोणतीही असो जी तुम्हाला ओळख निर्माण करून देते, तुम्हाला आनंद देते आणि इतरांनाही आनंद देते. बरोबर. मला हे सगळं तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे, तुमचा अभिनय प्रवास. पण सुरुवातीला मला असं सांगा की तुमचं बालपण, शिक्षण याविषयी ऐकायला आवडेल. नमस्कार. माझं नाव स्वानंद श्रीकांत देसाई. मी रत्नागिरीतच जन्मलो आणि माझं प्राथमिक शिक्षण झालं परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर आणि त्याच्यानंतर 5वी ते 10वीचं शिक्षण झालं अके देसाई हायस्कूल माळनाका इथे. अच्छा. इथे बाबा माझे शिक्षक होते, त्याच शाळेत शिक्षक होते. आणि त्याच्यानंतर गोगटे जोगळकर महाविद्यालय 11वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत आणि नंतर मग मुंबई. अच्छा. त्यामुळे सगळं पहिली 25 वर्ष रत्नागिरीतच गेली. बेस सगळा रत्नागिरीचा आहे. हो. कुठलाही कलाकार असू दे, त्याची सुरुवात नेहमी बालपणापासूनच होते. हो. अभिनयाची आवड कशी निर्माण झाली? अभिनयाची आवड अके देसाई हायस्कूलला गारडी सर म्हणून आहेत, संतोष गारडी सर. तर त्यांच्यातर्फे माझ्या बाबांना सांगण्यात आलं की तुमचा मुलगा एकांकिकेत भाग घेईल का? बालनाट्य स्पर्धा असते, महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धा, त्याच्यात भाग घेईल का? तर बाबांनी मला विचारलं तू करशील का? म्हटलं करेन. आणि जेव्हा आमची ऑडिशन झाली नाटकाची तेव्हा मी नव्हतो. बर. ते थोडंफार पार्शिलिटी झाली त्यावेळेला की शिक्षकाचा मुलगा ह्याचा इंटरव्ह्यू नंतर घेऊ, ह्याची ऑडिशन नंतर घेऊ. दुसऱ्या दिवशी मी ऑडिशन दिली, तिथे सिलेक्ट झालो. म्हणजे दिग्दर्शक होते विनायक सावर्डेकर सर. अच्छा. त्यांनी सिलेक्ट केलं आणि मग तिथून प्रवास सुरू झाला. पहिली एकांकिका होती अटक मटक पिंटू सटक. अरे वा. पहिलं बालनाट्य होतं विनायक सावर्डेकर सरांनी बसवलेलं. काय वय होतं तेव्हा? मी 7वीत होतो, 6वी-7वी. अच्छा. म्हणजे सुरुवात आपण म्हणतो तसं शाळेपासूनच झालेली आहे त्याची. रंगमंचावरचं पहिलं पाऊल तेच आहे. काय भीती वाटली तेव्हा पहिल्यांदा? खूप 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 भीती. पण तसं प्रॅक्टिसच एवढी झाली होती की स्टेजवर गेल्यानंतर भीती वाटलीच नाही. आणि सगळे सोबतचेच आम्ही मित्र होतो. शहबाज गोलंदाज, अजिंक्य केसनकर, त्यानंतर सोनाली मोहिते आमची बॅचमेट होती. त्यांच्यासोबत काम करताना आपलेच मित्र सगळे होते. विशाल भोसले हे सगळे मित्र होते. बरोबर. सो त्यांच्यासोबत काम करताना मजा आली, थोडं दडपण होतं. नक्कीच नक्कीच. मला असं सांगा की रंगमंचावरचं पहिलं पाऊल तर तुमचं झालंच, मग त्यानंतरचा प्रवास कसा काय सुरू झाला? त्याच्यानंतर अभिनयाची सुरुवात झाली ती डायरेक्ट 11वी-12वी छंदोत्सव शामराव करंडक एकांकिका स्पर्धा. मी NSS मध्ये होतो आणि NSS मधून एकांकिका स्पर्धेत भाग घेतला जायचा. बरोबर. तिथे तुषार विचारे जे आता सिरियलला डिरेक्टर म्हणून आहेत, रत्नागिरीचाच दादा आहे तो आमचा सगळ्यांचा. त्याच्यानंतर श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर, ते सगळे आमचे सिनियर होते. त्यांनी आमची एकांकिका बसवली. तिथून त्या प्रवासाला सुरुवात झाली. अच्छा. कुठली होती एकांकिका ती? कोण नावाची. नाव विसरलेला माणूस असतो, त्याचं आयुष्य कसं असतं पुढे त्या संदर्भात ती तुषार विचारेने लिहिली होती. वा वा वा. खूपच सुंदर एकदम. पहिली तुमची शाळेची रंगभूमी, मग कॉलेजची रंगभूमी आणि आज तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवरही काम करताय. हा सगळा प्रवास करताना अनेक नाटकं आणि एकंदरच सगळा अनेक गोष्टींमध्ये तुम्ही प्रयोग केले असतील, तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं असेल. तर या सगळ्या प्रवासाविषयी आम्हाला सांगा. बालनाट्य स्पर्धा झाली, त्याच्यानंतर शामराव करंडक स्पर्धा झाली, त्याच्यानंतर FY ते TY मध्ये हवा असते ती युथ फेस्टिवलची, मुंबई युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवल. मस्किट झालं, माईम झालं, त्याच्यानंतर तिथल्या एकांकिका स्पर्धा झाल्या. त्याच्यामध्ये ब्रेन नावाची एकांकिका झाली जी नॅशनल लेवलला पहिली आली, गोल्ड मेडल मिळालं. सो त्याच्यामध्ये निलेश गोपनारायण सर ते आम्हाला डिरेक्टर होते. त्यांचा अनुभव त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप होतं, कारण ते खूप सहज अभिनय करतात. सो ते आत्मसात करायला मिळालं. तिथे सटलनेस कळला
एवढं सटल आपल्याला करता आलं पाहिजे. कारण बरोबर रत्नागिरीचा अभिनय आणि मुंबईतल्या अभिनयामध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर आहे. मुंबईच्या कमर्शियल लोकांचा अभिनय बघितला तर खूप सटल करतात, सहज करतात. हे आत्मसात कसं करता येईल ह्याचा विचार करण्यात आला त्यावेळेला, की हे करू शकतो का मी. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी शिकवलं आणि त्याच्यानंतर मग ह्याच क्षेत्रात करिअर करायचं असं ठरलं. वा. मग TY नंतर M.Com पण केलं मी, एक्सटर्नल M.Com केलं. एक्सटर्नल करता करता मुंबईमध्ये जाऊन ऑडिशन देत होतो. तिथले पथनाट्य वगैरे जे राजकारणी लोकांचे पथनाट्य असतात, म्हणजे पक्षांची जी पथनाट्य असतात त्या निवडणुकीच्या वेळची, ती सगळी पथनाट्य केली. मग तिकडचे एक कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि मग ऑडिशन देत राहिलो. बरोबर आहे. ऑडिशन दिल्यानंतर पहिली ऑडिशन माझी क्रॅक झाली. ती गोठ नावाची सिरियल होती. तिथे एक छोटंसं कॅरेक्टर होतं. त्या कॅरेक्टरसाठी माझी निवड झाली. आणि त्यानंतर सिरियल होती माझ्या नवऱ्याची बायको. तिथे एक बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून तिथे एक छोटंसं काम मिळालं होतं. ते एक काम केलं. त्याच्यानंतर ऑडिशन देत होतो. प्रत्येक ठिकाणी जाऊन ऑडिशन द्यायच्या, रिजेक्ट होऊन यायचं. ते सवय झालेली. मग शरीराला मनाला सवय झाली. इथे आवडणार नाही आपलं. पण त्यानिमित्ताने सगळ्या ठिकाणी तुम्ही पोहोचत होतात. हो बरोबर. कुठे काय होतं, कुठे काय ऑडिशन्स असतात त्या कळत गेल्या. बरोबर. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुला पाहते रे सिरियल. ती त्यावेळेला खूप गाजली होती. प्रचंड TRP मिळाला होता. आणि सुबोध भावे, विद्या करंजीकर, अभिज्ञा भावे, गायत्री दातार यांच्यासोबत काम करायला मिळालं. त्यावेळेला माझं कॅरेक्टर होतं FM, फणींद्र मुकादन, ऑफिसमधला पिऊन, जो इकडच्या गोष्टी तिकडे करतो, तिकडच्या गोष्टी इकडे करतो. सो ते कॅरेक्टर होतं. ती गाजली सिरियल. आणि त्याच्यानंतर संत तुकाराम नावाची सिरियल चालू होती, तिथेही काम केलं मी. सो अशा सिरियल्स चालू होत्या. आणि बाकी त्याच्यानंतर कोरोना आला. 2019ला कोरोना आलो. सो त्या दरम्यान त्याच्या अलीकडे मी रत्नागिरीतच माझं स्वतःचं एक हॉटेल ओपन केलं होतं. बर. अच्छा. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची हौसही या सगळ्यातून भागवलेली आहे. आणि ते कोरोनाच्या दरम्यानच बंद पडलं, कोरोनाच्या कारणामुळे. बर. सो परत मुंबईकडे गेलो. आणि त्याच्यानंतर सिरियल मिळाली कोरोना संपता क्षणी, म्हणजे 31 डिसेंबर 2020ला माझी सिरियल टेलिकास्ट झाली होती, जय जय स्वामी समर्थ. ती पुढे 2 वर्ष सुरू होती. त्याच्यामध्ये बंडोबा नावाचं कॅरेक्टर होतं. तोच स्वामी समर्थांचे जे विरुद्ध होते रामाचार्य, त्यांच्यासोबतचे आम्ही 5-6 जण गँग असते, त्यांच्यातला एक कॅरेक्टर असतं बंडोबा. तो सुद्धा इकडच्या गोष्टी तिकडे करणारा असंच विचित्र कॅरेक्टर होतं ते, जो मी नाहीये मुळात, पण तिथे ते करायला मला संधी मिळाली. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की जे आपण नाही आहोत त्याचा अभिनय करणं जरा कठीण आहे. आपण जे असतो ते करायला तुलनेने सोपं जातं, नाही का? सोपं जातं, खूप सोपं जातं. आणि त्याच्यानंतर मध्ये एक फिल्म केली श्यामची आई, जी आता 2023 साठी. त्याच्यामध्ये दापोलीतल्या शिक्षकाचं एक कॅरेक्टर केलं होतं. अच्छा. सो तो असा अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर आता नाटक मिळालं, तरुण तुर्क म्हातारे अर्क. वा. राजेश देशपांडे दिग्दर्शित. खूप जुनं नाटक पुनरुज्जीवित झालेलं आहे. हो. आणि या सगळ्यामध्ये मध्ये एक मोठं बालनाट्य माझ्या आयुष्यात आलं, राजा सिंह नावाचं, जे रत्नागिरीमध्येच पूजा बावडेकर यांनी प्रोड्यूस केलेलं आणि केतन क्षीरसागर यांनी दिग्दर्शित केलेलं. सो हे कनेक्शन खूप गरजेचं असतं. आता त्या नाटकाच्या वेळेला माझी सिद्धेश दळवी नावाच्या एका माणसाबरोबर ओळख झाली. तो त्या नाटकाचा डान्स कोरिओग्राफर होता. त्याच्या रेफरन्सने मला तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक मिळालं. क्या बात आहे. सो हा 8 वर्षाचा अनुभव, हा रेफरन्स हा 2025 साली मला कामी आला. आणि त्याच्यातून मला पुढचं नाटक मिळालं. सो हे रेफरन्स खूप गरजेचे असतात, ओळख खूप गरजेची असते. आणि आपलं काम तेवढ्या ताकदीचं असेल तर समोरचा माणूस आपल्याला लक्षात ठेवतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये सातत्य आहे. मग वर्ष कितीही मध्ये गेली तरी त्या सगळ्या कामाचा उपयोग आपल्याला नक्कीच होतो. नक्कीच. मला असं सांगा की तुम्ही आता म्हणालात तसं की शिक्षण संपलं आणि मग ठरवलं की अभिनय क्षेत्रात पदार्पण करायचं. घरच्यांची रिॲक्शन काय होती? जीच नेहमीची असते ती सगळ्यांचीच तशीच होती रिॲक्शन. नको करू, आधी नोकरी बघ आणि मग सेटल हो, मग काय करायचं ते कर. पण हे क्षेत्र असं आहे आत्ताच्या घडीला, जुन्या काळ आणि आत्ताच्या काळात खूप फरक आहे. तुम्ही नोकरी करून हे नाही करू शकत. एक तर तुम्ही पूर्ण वेळ नोकरी करा किंवा पूर्ण वेळ हे करा. बरोबर. कारण कुठच्याही गोष्टीला मगाशी जसं तुम्ही म्हणालात तसं तालीम, रिहर्सल ह्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो. आणि तो वेळ जेव्हा तुम्ही देता तेव्हाच रंगभूमीवर म्हणा किंवा पडद्यावर ती कलाकृती चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येते. बरोबर. मेहनत ही लागतेच आणि वेळ हा द्यावा लागतो. बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही दगडावर पाय नाही ठेवता येत. एकतर हे निवडू शकतो किंवा ते निवडू शकतो. तुम्ही फोकस राहता एका गोष्टीवर. ऍक्च्युली फोकस असाल तरच ते काम होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत. रत्नागिरीतून तुम्ही मुंबई गाठलीत. प्रवास जरी दिसताना 300 किलोमीटरचा दिसला तरी तिथे गेल्यानंतर किंवा एकंदरच हा प्रवास हा किंवा परीक्षा आहे सगळी, काय त्याचा अनुभव होता? अनुभव कठीणच होता. आता जुलै 2015ला मी मुंबईत गेलो आणि 2025ला
मला पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं. अच्छा. म्हणजे हा प्रवास सुद्धा 10 वर्षाचा 10 होता. मध्ये वर्षाचा मी सिरियल केल्या, फिल्म केल्या, पण शेवटी जो कोर भाग आहे, जो गाभा आहे नाटक मराठीचा, तिथपर्यंत पोहोचायला मला 10 वर्ष लागली. नक्कीच माझे प्रयत्न कमी पडले असतील किंवा तेवढी ओळख झाली नसेल माझी, पण त्या नाट्यवर्तुळात घुसण्यासाठी मला 10 वर्ष लागली. बरोबर. सो माझा हा फेल्युअर सुद्धा आहे की मला लवकर काम मिळालं नाही, पण मी भाग्यवान सुद्धा समजतो की मला 10 वर्षांनी योग्य काम मिळालं आणि तेवढं शिकायला पण मिळालं. नक्कीच. 10 वर्षाचा अनुभव 2025 साली मला कामी आला. जेव्हा मी 2015ला गेलो तेव्हा मनोज भिसे नावाचा मित्र आहे, तो सुद्धा रत्नागिरीतलाच आहे, तो सुद्धा इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करतोय माझ्यासारखा. त्याच्या रूमवर गेलो. एवढीच खोली ज्यात आम्ही 8 ते 9 जण राहत होतो. बापरे. त्याच्यातच वॉशरूम, त्याच्यातच ओटा, ते सगळं अनुभवलंय. त्या महानगरपालिकेच्या रूम्स असतात, त्याच्यामध्ये म्हाडाचे रूम्स असतात, त्याच्यामध्ये राहिलेलो. त्याच्यानंतर मग कांदिवलीला शिफ्ट झालो. अच्छा. पंकज कुलकर्णी नावाचा मित्र आहे, त्याच्या रूमवर शिफ्ट झालो. तिथे आम्ही एकत्र राहिलो. बरोबर. सो सही शिफ्टिंग करत करत सारखी घरं बदलत आत्ता मी बोरिवलीमध्ये आहे. अच्छा. तिथे सुद्धा रत्नागिरीचाच मित्र आहे वैनते जोशी, आम्ही दोघे एकत्र राहतो. अच्छा. आणि मला असं वाटतं की हा जो सगळा प्रवास आहे की ऍडजस्टमेंट करत पुढे जाणं, हा सुद्धा तुम्हाला एक कलाकार म्हणून मोठं व्हायला चांगली मदत करतो. हो, नक्कीच मदत करतो. की तुम्हाला सवय होऊन जाते त्या गोष्टींची. आणि दुसरी गोष्ट, हे करतच पुढे जायचंय. हो. आणि मग पुढचा प्रवास मला वाटतं चांगला होतो. कारण तुम्ही ऍडजस्ट होता माणसांमध्ये आधी, सगळ्यात महत्वाचं जागेमध्ये ऍडजस्ट होता. ह्या जागेतच आपल्याला काम करायचं आहे आणि कॅमेराची जागा सुद्धा एवढीच असते, ह्याच्यातच तुम्हाला अभिनय करायचा असतो. अगदी छोटीचीच असते कॅमेराची जागा. बरोबर. त्यामुळे त्याच्यात तुम्हाला अभिनय करायचा असतो. तो अभिनय तुम्ही रूम मधनं शिकता. एवढ्यातच राहायचंय, एवढ्यातच भागवायचंय, एवढ्याच पैशात तुम्हाला ह्या वेळेचा खर्च भागवायचा. खरंय. मला असं वाटतं की आयुष्य आपल्याला खूप काही शिकवत असतो, त्यातलं हे खूप मोठं शिक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही तुमचा हा सगळा एकंदर प्रवास तुम्ही सुरुवात केलीत बालरंगभूमीपासून, म्हणजे शाळेतल्या नाटकापासून नेहमीसारखंच, मग सिरियल झाले, मग चित्रपटही झाले. प्रत्येक ठिकाणी अभिनय करणं हे वेगळं माध्यम आहे असं मला वाटतं. म्हणजे नाटकातला अभिनय असेल, कॅमेरा समोरचा असेल, सिरियल मधला असेल, या सगळ्यामध्ये नेमका काय फरक आहे? फरक आहे, म्हणजे दिसण्या एवढा फरक आहे. तुम्ही जेव्हा नाटकात काम करता तेव्हा तुमचे हातवारे, तुमचे एक्सप्रेशन थोडे जास्ती अपेक्षित असतात लोकांना, कारण ते लांबपर्यंत असतात, त्यांच्यापर्यंत तुमचा अभिनय पोहोचणं गरजेचं असतं. आता माईक आलेत, कॉलर माईक आलेत, पण सुरुवातीला माईक नव्हते, त्यामुळे आवाज जास्त लावायला लागायचा. त्यामुळे हा फरक कॅमेराच्या ठिकाणी, म्हणजे सिरियल आणि फिल्मच्या ठिकाणी नाहीये. तुम्हाला इथे माईक लावलेला असतो, छोट्या आवाजात बोललात तरी सुद्धा चालतं. जर मोठ्या आवाजात बोललात तर जो साऊंड रेकॉर्डिंग असतो तो ओरडतो, सर जरा कमी आवाजात बोला, आम्हाला ऐकायला येते. सो तिथे लगेच कळतं की नाही, इथे आवाज तुम्हाला कमी लावायचा आहे. एक्सप्रेशन थोडे कमी दिले तरी चालू शकतात, कारण कॅमेरा लगेच कॅच करतो. आणि सिरियलमध्ये थोडीफार ओव्हर ऍक्टिंग चालू शकते, पण सिनेमाला नाही. सिनेमाला तुम्हाला 70 mm वर तुम्ही दिसता, तुम्ही जरा पापणी जरी हलवली तरी सुद्धा ती लगेच कळते आणि त्याला कारण लागतं, इथे तू का केलंस, ह्या एक्सप्रेशनला कारण काय. सो तो अनुभव वेगळा आहे. सिनेमा, सिरियल आणि नाटक ह्याच्यातला अभिनयातला फरक आहे, मला आतापर्यंत कळलेला. अजून वेगळा असू शकतो, अजून बरीच वर्ष काढायची इंडस्ट्री, त्यामुळे तो अनुभव वेगळा असू शकतो. बरोबर आहे. आणि मला वाटतं असं सगळ्या ठिकाणी, आता जसं तुम्ही म्हणालात तसं की, आणि मला वाटतं प्रेक्षकांच्या मध्ये सुद्धा फरक असेल, नाही? नक्कीच. या तिन्ही माध्यमातले प्रेक्षक वेगवेगळे असणार, नक्कीच वेगळे असतात. खरंय. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की नाटक हे तुम्हाला तिथे रिटेक नसतो. नाही. सिरियल, चित्रपटात तुम्हाला रिटेक करता येतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की मी काय पापणी हलवली किंवा मी हात हलवला किंवा मी हललो स्वतः, तरी तुम्हाला तुमचा सीन पुन्हा करता येतो. नाटकात तो ऑप्शन नसतो, अजिबात नाही. मला असं सांगा की ही तिन्ही क्षेत्र जेव्हा तुम्ही आता हाताळून पुढे जाताय, अजूनही काम करायचंच आहे, तुम्ही कशात रमता? मी नाटकातच रमतो, कारण सगळंच लाईव्ह असतं. जे काय चांगलं वाईट होईल ते तिथेच, आणि तुम्हाला परत अनुभवण्याची संधी मिळते. आता तरुण तुर्कचे प्रयोग करत असताना प्रत्येक प्रयोग सारखा कधीच नव्हता. प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं व्हायचं, प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळ्या जागा सुचायच्या. माझं पहिलं हे कॉमेडी नाटक, त्यामुळे मला खूप दडपण आले. आणि माझ्यासमोर होते अभिजित चव्हाण, अतुल तोडणकर, नीता पेंडसे, नयन जाधव, हे सगळे तगडे ज्यांनी गेली 20 वर्ष कॉमेडीमध्ये काम केलंय. त्यांच्यासमोर मी खूपच खोजा होतो, अगदी सूर्यासमोर काजवा कसा असतो तसं होतं, कारण त्यांनी खूप काम केलं कॉमेडीमध्ये. बरोबर. त्यामुळे त्यांनी मला सांभाळून अनुभव मॅटर करतो. हो. त्यामुळे त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि कॉमेडी शिकायला मिळाली त्यांच्याकडून. त्यामुळे प्रत्येक प्रयोगातला फरक असतो, तो तिथे जाणवला. आणि मला असं वाटतं की कॉमेडी नाटक करताना ती जागा, जे आपण म्हणतो गिव्ह अँड टेक, किंवा कधी कधी असं म्हणतो की हे खूप
भावतंय हो. मनाला, तर ते खूप महत्वाचं असतं की तुम्ही कसं ते उचलताय कसं उचलता, आणि समोरच्यानी समजा चूक केली तरीही कसं कसं उचलताय, उचलताय. ह्या दोन्ही गोष्टी रिॲक्शनला खूप महत्व आहे. खूप महत्व असतं. ऍक्शनपेक्षा रिॲक्शनला तुमची रिॲक्शनला खूप खूप महत्व महत्व आहे. आहे. जर ऍक्शन केली चांगली आणि रिॲक्शन त्याच्या पाचपट केली तर ऍक्शनला जास्ती टाळ्या मिळतात. खरंय. त्यामुळे रिॲक्शन खूप गरजेची आहे. बरोबर. व्यावसायिक नाटकातला हा तुमचा अनुभव आहे. प्रत्येक गोष्ट करताना वेगळा अनुभव हा येतोच. पण तरी सुद्धा विशेष आता तुम्ही म्हणताय असं की पहिलंच तुमचं हे व्यावसायिक नाटक आहे की ज्याचे दौरे दौरे लागतात. लागतात. तर तो अनुभव कसा आहे? अनुभव मस्त आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरता, वेगवेगळी माणसं, वेगवेगळी नाट्यगृह. हम्म. प्रत्येक ठिकाणचं नाट्यगृह कसं हे तुम्हाला बघायला मिळतं. जे फक्त रत्नागिरीपुरतं मर्यादित होतं ते आता महाराष्ट्रापुरतं झालं. खरंय. त्यामुळे तिकडचं पब्लिक कसं रिस्पॉन्स देईल, तिथला पब्लिक कसा ह्या वाक्याला किंवा ह्या पंचला रिस्पॉन्स देईल की नाही देणार. त्याच्यानंतर सगळ्यांसोबत राहिल्यामुळे प्रत्येक माणूस कळतो. खरंय. हा कलाकार कसा आहे, हा कलाकार कसा आहे. आणि सोबतचे जे बॅकस्टेज आर्टिस्ट असतात ते सुद्धा कळतात. त्यांच्यासोबत त्यांना आपण कशी ट्रीटमेंट देतो हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण आपण जरी कलाकार असलो आणि ते बॅकस्टेज आर्टिस्ट असले तरी सुद्धा ती माणसं आहेत. त्यांच्यासोबत तुम्ही कसं वागलं पाहिजे हे सुद्धा त्यावेळेला कळतं. आणि माणूस म्हणून तुम्ही तेवढे जास्ती कनेक्ट होता त्या लोकांशी. त्यामुळे हा अनुभव नक्कीच चांगला आहे आणि पुढे खूप उपयोगाला पडेल. आणि मला असं वाटतं की जेव्हा बॅकस्टेज चांगलं असतं तेव्हा पुढचं नाटक नक्कीच चांगलं नक्कीच होईल. नक्कीच नाही नक्कीच का? चांगलं असतं. आमच्या इथं ना आप्पा नावाचे एक काका आहेत. त्यांचं वय आता 75 आहे, म्हणजे 75 वय. आणि ते आम्हाला पाण्याच्या बाटल्या वगैरे देतात विंग मध्ये. आम्हाला खूप लाजायला होतं, आप्पा तुम्ही नका देऊ. अरे नाही रे, माझं ते कामच आहे म्हणून मी तुम्हाला देतो. मग ते एवढं कनेक्शन आहे ना त्यांच्याशी. पहिल्यांदा गेल्या गेल्या आप्पांना जाऊन मिठी मारायची, आप्पांची गप्पा मारायची आणि मग पुढे जायचं. बरोबर. आणि मला असं वाटतं एक कलाकार म्हणून तो मोरल सपोर्टही असतो, नाही की ते मागे आहेत लोक आपल्या, आणि म्हणून आपण पुढे आपलं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि यामध्ये मी राजेश सरांचं नाव घेऊ इच्छितो. राजेश देशपांडे इच्छितो म्हणजे त्यांनीच दिग्दर्शित केलेलं नाटक आहे, त्यामुळे त्यांचं नाव घ्यायलाच पाहिजे. त्यांनी मला संधी दिली, खूप मोठी संधी दिली माझ्यावर विश्वास ठेवून. आणि मी संधीचं सोनं केलं की नाही माहित नाही, ते तेच सांगतील. पण मी प्रयत्न तर करतोय जास्तीत जास्त. भूमिका तुम्हाला मिळाली हे भाग्य. हो, भाग्य आहे. नक्कीच. क्या बात आहे, क्या बात. स्वानंदजी, तुम्ही या क्षेत्रात आलात, अनेक टप्पे पार करत, स्ट्रगल करत आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहात. खूप वेगवेगळे अनुभव तुम्हाला आले असतील. हो, काही आमच्याशी शेअर करा. नक्कीच. एक गमतीदार किस्सा आहे. मी जय जय स्वामी समर्थच्या सिरियलसाठी बंडोबा कॅरेक्टरसाठी सिलेक्ट झालो. आणि ज्या दिवशी शूटिंगचा दिवस होता त्या दिवशी सकाळी 8:30-9चा कॉल टाईम होता. मी जाऊन पोहोचलो, माझा गेटअप केला, मेकअप केला आणि सेटवर जाऊन बसलो. तर तिथे एक माणूस बसलेला होता. साधारण 50-55 वय असेल आणि पूर्ण केस कापले, म्हणजे पूर्ण टक्कल होतं त्या. सो आमचं सुरुवातीला असं बोलणं झालेलं होतं की, म्हणजे जे असिस्टंट डिरेक्टर त्यांच्याशी असं बोलणं झालं होतं की तुम्ही एक रामाचार्य नावाचे कॅरेक्टर आहेत त्यांचे तुम्ही सहकारी आहात. सो मी त्यांना विचारलं, तुम्ही रामाचार्यांचं काम करताय ना? तर ते म्हणाले हो. म्हटलं ओके, मग आपण गप्पा मारू. म्हणजे गप्पा मारायला सुरुवात झाली. म्हणजे बॉन्डिंग होऊ शकतं का ह्या दृष्टीने मी गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा झाल्या आणि नंतर सीन शूट व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर मला कळलं की ज्यांच्याशी मी गप्पा मारत होतो ते त्या सिरियलचे डिरेक्टर होते. ओ माय गॉड. म्हणजे मला अजूनही तो किस्सा आठवण असायला येतं की, आणि त्या दिग्दर्शकांचं नाव होतं उमेश नामजोशी सर. ते आत्ता नाहीये त्या जगात, पण त्यांनी मला त्या ठिकाणी सांभाळून घेतलं की हा अजून खूप लहान, ह्याला आपण सांभाळून घेऊ. आणि अशाच गोष्टीतून आपण पुढे जातो आणि ही लोक आपल्याला सांभाळून घेतात. म्हणून ऍक्च्युली आपल्याला जी संधी मिळाली तिथे आपण बावरून जात नाही, तर आपण त्याच्यामध्ये सहज काम करू शकतो. हो. आणि पुढच्या प्रत्येक सीनच्या वेळेला किंवा 2-3 दिवसांनी असं त्यांना आठवलं की बंडोबा सर मी रामाचार्य असं मुद्दामून ते सांगायचंय. आणि मला वाटतं ह्या खरंच खूप चांगल्या आठवणी आहेत की ज्या आपल्याला मोठं होण्यासाठी मदत करतात. नक्कीच. तुम्ही जमिनीवर राहणं गरजेचं आहे. आता ते खूप मोठे दिग्दर्शक होते तरी सुद्धा त्यांनी मला असं हडतून नाही केलं. त्यांनी मला सांभाळून आब नाही दाखवला की मी डायरेक्टर आहे आणि तू काय मला विचारतोस, असं न करता त्यांनी एकदम खुल्या दिलाने ते सगळं स्वीकारलं होतं की अच्छा असं होऊ शकतं. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे तुम्ही सहज काम करण्यासाठी तुम्हाला एक ती जागा मिळाली तिथे की नक्की दडपण नाही येत. मग त्यांनी लाईटली घेतल्यामुळे मी तेवढा बावरलो नाही, सावरलो आणि अभिनय तेवढा चांगला झाला. मस्त मस्त, खूप छान. स्वानंदजी, तुम्ही तुमच्या आवडीने या क्षेत्रामध्ये आलात. माहित नव्हतं कसं पुढे जायचंय, पण तरी सुद्धा मजल दर मजल करत इथपर्यंत येऊन पोहोचलात. आज आपण असं बघतो की बऱ्याच जणांना आवड असते की अभिनय क्षेत्र आपण त्याच्यामध्ये जाऊया, काम करूया. तुम्हाला काय वाटतं, कोणते गुण हवेत आपल्याला या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी? या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे चिकाटी हवी, पेशन्स खूप हवेत.
म्हणजे आज काम मिळेल, उद्या नाही मिळणार, पुढचे 4 दिवस नाही मिळणार, परत काम मिळेल. हम्म. पण ते पुढचं काम मिळेपर्यंत थांबण्याची तयारी पाहिजे, मानसिक आणि शारीरिक. हम्म, हम्म. पेशन्स हवे आणि काहीही झालं तरी मागे नाही यायचं. हा वन वे, ह्याला पुन्हा येण्याचा मार्ग नाही, पाठीमागे परतण्याचा यायचं मार्ग नाही. हम्म, हम्म. एकदा तुम्ही या क्षेत्रात घुसलात की घुसलात. हम्म, हम्म, हम्म. तुम्हाला काही ना काहीतरी काम मिळतं आणि इंडस्ट्री काम देते. हम्म. तुम्ही तिथे थांबलं पाहिजे, टिकलं पाहिजे, तर तुम्ही शेवटपर्यंत पोचा. वा वा वा, मला असं वाटतं. आणि जे नवीन लोक या क्षेत्रामध्ये काम करू इच्छित आहेत, की ज्यांना असं वाटतं की एक कुठलंही काम केल्यानंतर मग प्रसिद्धी मिळते आणि मग आम्ही पुढे जाऊ शकतो, तर त्यांच्यासाठी मला वाटतं हा मोलाचा संदेश आहे की तुम्ही वेटिंग रूममध्ये बसलं पाहिजे. जर वेळ आली तर तिथेही न कंटाळता थांबून राहिलं पाहिजे. हो, मी एक त्याच्या संदर्भात एक वाक्य लिहिलं होतं, ते मी तुम्हाला सांगतो. मी जसं मगाशी म्हणालो की मेहनत आणि चिकाटी खूप लागते, तुमचं टिकून राहणं खूप गरजेचं आहे. सो या दरम्यान मी एक मुंबईवर एक थोडं 4 ओळी लिहिल्या आहेत, त्या तुम्हाला ऐकवतो. मुंबई एक जहाज आहे, स्वप्नांचं जहाज. मोठी स्वप्न उराशी बाळगून आलेले अनेक प्रवासी या जहाजात येतात. परिस्थितीच्या महाकाय लाटांवर हे जहाज जसे हेलकावे घेतं, तसे अनेक प्रवासी या जहाजातून खाली पडतात. काही बुडतात, काही गटांगळ्या खातात, काही पुन्हा जहाजावर चढतात. जो प्रवासी शेवटपर्यंत टिकतो तो जिंकतो. कारण इथे जिंकणं प्रतिभेसोबत टिकून राहण्यावर अवलंबून आहे. आणि मग शेवटी या जहाजाच्या नोंदवहीत त्याचं नाव जिंकलेला प्रवासी असं लिहिलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे जर प्रतिभा असेल पण तुम्ही टिकून राहिला नाहीत, तर तुम्हाला तिथे अस्तित्व नाही. वा वा. त्यामुळे मुंबई हे तसं जहाज आहे, तुम्ही टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की याचबरोबर स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याची ताकदही ठेवा. नाही का? नक्कीच नक्कीच. स्वानंदजी, या सगळ्यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात तसं की या क्षेत्रात काम करायचंय, हे करताना जसे तुमचे आसपासच्या गोष्टी तुम्हाला मदत करतात, तसं आपलं जे बॅकबोन म्हणजे आपलं कुटुंब, त्याची साथ खूप महत्वाची असते. खूप काय सांगाल या प्रश्नावर? काय बोलू मी, कारण घरचे सगळे सपोर्ट करतायत म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो, नाही तर शक्यच नव्हतं. आई आहे सपोर्ट सिस्टम म्हणून खूप मोठी, त्याच्यानंतर दादा, वहिनी आणि आता पुतणी. त्यामुळे तिच्यासोबत जर तिकडे दुःखात असेल तर हिच्याशी व्हिडिओ कॉल करायचा आणि फ्रेश व्हायचं. इथे घरी यायचं, तिच्याशी खेळायचं, गप्पा मारायच्या आणि फ्रेश व्हायचं. क्या बात आहे. सो इथून रिफ्रेश होऊन परत मुंबईला जातो मी. आणि आपलं घर हे आपल्या सगळ्या शक्तीचं घर असतं, की तिथून आपण ती सगळी ताकद घेऊन जातो आणि पुन्हा आपल्या आकाशात उडायला आपण मोकळे होतो. चार्जिंग पॉइंट येतो आपला. क्या बात आहे, खरी गोष्ट आहे. श्रोते हो, रत्नागिरीचा हा कलाकार आकाशाला गवसणी घालू पाहतोय, रत्नागिरीच्या नावाला साजेसं असं काम करतोय. स्वानंदजी, जाता जाता तुमच्या आवडीचा एखादा डायलॉग आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. ब्रेन नावाची एकांकिका केली होती मी, निलेश गोपनारायण लेखक दिग्दर्शक, हिंदीमध्ये केली होती. त्याच्यामध्ये एक डायलॉग होता, माझं नाव होतं साजिद आणि दुसरा मित्र होता, त्याचं नाव होतं परवेज. सो ही 2 आतंकवाद्यांची एकांकिका आहे. दोघे आतंकवादी त्यांच्या त्या बेसमध्ये गेलेले असतात आणि एक आतंकवादी दुसऱ्या आतंकवादीचा ब्रेन वॉश करायला जातो की तू हे करू नकोस, हे वाईट आहे. त्यावेळेला त्यांच्यामधला हा संवाद आहे. प्रेम ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी साजिदने परवेजसाठी म्हटलेलं एकच वाक्य आहे, पण ते खूप खूप मनात राहिलेलं आहे की परवेज कभी किसी से मोहब्बत करके देखो, परवेज कभी किसी से मोहब्बत करके देखो, जन्नत वैसे ही नसीब होगी तुम्हें. तू लोकांवर प्रेम कर आणि बघ, तुला जन्नत तिथेच नक्कीच मिळेल. त्यामुळे परवेजला सारखा साजिद म्हणत असतो, कभी किसी से मोहब्बत करके देखो, जन्नत वैसे ही नसीब होगी तुम्हें. वा. आणि मला असं वाटतंय की स्वानंदजी, तुमच्यासाठी पण हेच वाक्य आहे, कभी किसी से मोहब्बत करके देखो, जन्नत वही मिलेगी. कामावर प्रेम करायचं. येस, नक्की नक्की. आणखीन एक जाता जाताचा प्रश्न, भविष्यात काय स्वप्न आहेत? खूप काम करायचं आणि चांगलं काम करायचं आहे, क्वालिटेटिव्ह काम करायचं आहे. भरमसाठ काम नाही केलं तरी चालेल, पण चांगलं क्वालिटेटिव्ह काम करायचं आहे, बस. वा. या सगळ्या तुमच्या स्वप्नांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप चांगली कामं मिळू देत, तुम्हाला लोक ओळखू देत आणि मला वाटतं त्यानिमित्ताने रत्नागिरीचं नावही मोठं होईल. रत्नागिरी तर आपल्या मनात आहे सगळं. खरंय खरंय. तेव्हा श्रोते हो, स्वतःमधील कला ओळखा, तिला जपा, तिला वाढवा, तिच्याशी मैत्री करा आणि आयुष्याचा आनंद घ्या आणि आयुष्याचा आनंद द्या. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि हा तुमचा सगळा अभिनय प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर उलगडून दाखवलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
धनुष्या